नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इथे अर्जुन आणि सायली या दोघांना प्रियाने वेगळं केलेलं असतं आणि जेव्हा अर्जुन सायली एकमेकांपासून वेगळे होतात तेव्हा त्यांना एकमेकांबद्दलच्या प्रेमाची अजूनच आतुरतेने जाणीव होते. तेव्हा अर्जुनला काही राहवत नाही आणि तो सायलीला अख्ख्या जगासमोर प्रपोज करतो, आपल्या मनातली गोष्ट सांगतो. तेव्हा सायलीसुद्धा त्याला होकार देते आणि अर्जुन त्याने आणलेली अंगठी सगळ्यांसमवेत तिच्या पोटामध्ये घालतो आणि तिला आय लव्ह यू सुद्धा म्हणतो. आणि तो म्हणतो की आता मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. सायली, तू माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा घटक आहेस आणि तुझ्याशिवाय माझं जगणं हे शक्यच नाही आहे. तेव्हा मधुभाऊंना आता मी सांगणार आहे की मी सायलीशिवाय राहणार नाही आहे, कारण आपल्या दोघांचं खरोखर लग्न झालं आहे आणि आपल्याला ते माहिती आहे. आणि आता जर आपल्या दोघांना एकमेकांबरोबर राहायचं आहे तर दुसरं कुणी आपल्याला का अडवेल, असं अर्जुन म्हणतो. आणि अर्जुनने आता खूप टोकाचा निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय म्हणजे सायली आणि अर्जुनच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा निर्णय. ते म्हणजे अर्जुन आता विचार करतो की मी आणि सायली आम्ही दोघेजणं वेगळा संसार मांडणार. जर सायलीला सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री दिली नाही तर मी सायलीला एकटं सोडणार नाही आणि कुसुमताईकडे सुद्धा ठेवणार नाही. सायलीशिवाय मी राहूच शकत नाही. तेव्हा मी आता सायलीबरोबर वेगळा संसार मांडणार, असा निर्णय अर्जुनने घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर जेव्हा अर्जुन सायलीला घेऊन सुभेदारांच्या घरी जातो तो फक्त एक चान्स घेत असतो. जर सगळ्यांनी सायलीचा स्वीकार केला तर ठीक, नाहीतर आपण तिथून काढता पाय घ्यायचा. तिथे गेल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रिया सायलीचा अपमान करायला लागते आणि तो अपमान इथे आता अर्जुनला तर सहन होत नाहीच, पण कुसुमताईला सुद्धा प्रियाच्या बोलण्याचा खूप जास्त राग येतो आणि ती आपल्या बहिणीचं कर्तव्य बजावते आणि प्रियाचं थोबाड फोडते, कारण ती सायलीला वाटेल तसं बोलत असते. तर इथे संपूर्ण सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंब असतात आणि त्यांच्यासमोर कुसुमताईने प्रियाच्या थोबाडी दिलेली असते आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेजणं आपल्या सुखी संसाराला सुरुवात करतात. तर इथे आता सुभेदारांच्या घरी आणल्यानंतर अचानकपणे असं काय घडतं की तिथे कुसुमताई प्रियाचं थोबाड फोडते आणि त्याचप्रमाणे अर्जुन सायलीचा हात पकडून तिला कायमस्वरूपी घरातून घेऊन जातो, ते सुद्धा त्याच्या दुसऱ्या घरी. आणि तिथे दोघंजणं सुखाने संसार कशा पद्धतीने करतात आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता चैतन्य आणि अर्जुन दोघेजण बोलत असतात. चैतन्य म्हणत असतो की अर्जुन बघ, मला असं वाटतं की तू सायली वहिनीला आता प्रपोज तर केलेला आहेस, मग आता काय करणार? सायली वहिनीला पुन्हा मधुभाऊंकडे नेऊन ठेवशील का? अर्जुन म्हणतो अजिबात नाही. मधुभाऊंचा पूर्णपणे नकार आहे. त्यांना असं वाटतं की आमच्या दोघांचं लग्न खोटं आहे आणि म्हणून ते आम्हाला दोघांना एकत्र राहण्याची परवानगी देत नाही आहेत. पण चैतन्य, तुला पण माहिती आहे आणि कुसुमताई तुम्हाला पण माहिती आहे, आम्ही दोघांनी रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केलं आहे. चैतन्य म्हणतो अगदी बरोबर, आणि आम्ही दोघेजणं साक्षीदारसुद्धा आहोत. जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं तेव्हा मंदिरामध्ये लग्न केलं जात नाही, पण आपल्या घरातली लोकं खूपच जास्त ही हुशार लोकं आहेत आणि त्यांना सगळं रीतिरिवाजाप्रमाणे केलेलं आवडतं, म्हणून त्यांचा विश्वास बसावा आणि तुम्हाला दोघांनाही म्हणजे लग्न केलेल्याचा फील यावा म्हणून आपण मंदिरामध्ये रीतिरिवाजाप्रमाणे लग्न केलं होतं, कारण ते करणं गरजेचं होतं सायली वहिनीसाठी सुद्धा. कारण सायली वहिनी तुझ्याबरोबर लग्न झाल्याशिवाय राहायला या घरामध्ये काय आली नसती, ते आपल्याला माहिती होतं. म्हणून तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे फक्त कागदापुरतं मर्यादित होतं आणि ते तिथेच संपून गेले, पण मंदिरामध्ये तुमचं रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झाले आणि आम्ही हे आमच्या डोळ्याने बघितले. तेव्हा तुम्ही दोघंजणं खरोखर नवरा बायको आहात. कितीही कुणीही नाही म्हणालं तरीसुद्धा तुम्ही नवरा बायको आहात आणि हेच सत्य आहे. मी आणि कुसुमताई आम्ही दोघेजण आहोत ना साक्षीदार. तुम्हाला कुणी असं बोलू शकत नाही की तुम्ही लग्न न करता एकत्र राहताय. तेव्हा अर्जुन म्हणत असतो पण सगळेजण आता रागवलेत, मग मी काय करू? पण मला आता सायलीला घरी घेऊन जायचंच आहे. मी मधुभाऊंकडे जातो आणि हवं तर मधुभाऊंच्या पाया पडतो आणि त्यांना सांगतो की मला आणि सायलीला वेगळं करू नका. जर आम्ही दोघेजणं वेगळे झालो तर आम्ही दोघेजणं मरून जाऊ. आम्ही एकमेकांशिवाय जगू नाही शकणार. तेव्हा अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि सगळ्यात आधी तर मधुभाऊंकडे घेऊन जातो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात सायली, तू इथे काय करतेस आणि ह्याच्याबरोबर का आलीस इथे? मी तुला सांगितलं होतं ना की तू कोल्हापूरला जा म्हणून.
तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ प्लीज, मी तुमच्या पाया पडते, पण एकदा तुमच्या लेकीचं ऐका. मी खोटं बोलत नाही आहे मधुभाऊ, मी तुमची शपथ घेऊन सांगते. मी तुमची शपथ कधीच खोटी घेऊ शकत नाही. याच्यावरती तरी तुमचा विश्वास आहे ना? मी तुमची शपथ घेऊन सांगते मधुभाऊ, माझं आणि अर्जुन सरांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. आमच्या दोघांचं मंदिरामध्ये रीतिरिवाजाप्रमाणे लग्न झालं आहे. गुरुजींनी स्वतः आमचं लग्न लावून दिलं आहे मंदिरामध्ये. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवरती त्या पेपरवरती फक्त आम्ही सह्या केल्या होत्या आणि ते पेपर अजिबात महत्त्वाचे नाही आहेत. महत्त्वाचं आहे ते आमचं लग्न, ते आम्ही मंदिरामध्ये केलेलं आहे. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की मी नाही विश्वास ठेवत. तेव्हा कुसुमताई म्हणते, मधुभाऊ तुमचा माझ्यावर तरी विश्वास आहे ना? चैतन्य म्हणतो की मधुभाऊ, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, माझ्या कामाची, माझा जो व्यवसाय आहे त्याची शपथ घेऊन सांगतो, आम्ही खोटं बोलत नाही. मंदिरामध्ये खरोखर लग्न झाले आणि त्यांच्याकडे असलेले फोटोज मधुभाऊंना दाखवले जातात. तेव्हा चैतन्य म्हणत असतो, तरीसुद्धा तुमचा विश्वास बसत नसेल तर तुम्ही आमच्याबरोबर त्या मंदिरामध्ये चला. तिथे CCTV फुटेज तुम्हाला मिळेल, ते हवं तर तुम्ही बघा, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. तेव्हा चैतन्य मधुभाऊंना घेऊन त्या मंदिरामध्ये जातो आणि गुरुजींची आणि इथे मधुभाऊंची भेट घालून देतो आणि विचारतो की इथे अर्जुन सायली यांचं लग्न आम्ही लावलं होतं की नाही 1.5-2 वर्षांपूर्वी. तेव्हा गुरुजी म्हणतात की मीच त्यांचं लग्न लावून दिलं होतं. अशा पद्धतीने आता मधुभाऊंचा विश्वास पटलेला असतो. त्यांनी लग्नाचे फोटोसुद्धा बघितलेले असतात आणि त्याचबरोबर गुरुजींबरोबर बोलणं झालेलं असतं आणि तिथल्या रजिस्ट्रेशनमध्ये सह्यासुद्धा झालेल्या असतात. त्यानंतर मधुभाऊ आता त्यांच्या प्रेमावरती विश्वास ठेवतात, कारण सायली आणि अर्जुन दोघेजणं त्यांच्या पाया पडतात, त्यांची माफी मागतात आणि म्हणतात की तो कागद जरी खोटा असला तरीसुद्धा आमचं प्रेम तर खोटं नाही आहे ना. आम्हाला दोघांना खरंच एकत्र राहायचं आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या संमतीने एकत्र राहायचं आहे. मधुभाऊ तुम्ही मला आशीर्वाद द्या. अर्जुन सरांशिवाय मी जगू शकत नाही. अर्जुन म्हणतो, आणि सायलीशिवाय तर मी 1 मिनिटसुद्धा जगू शकत नाही. आज मी खूप हिंमत केले मधुभाऊ तुमच्याकडे यायला. तुम्ही प्लीज आम्हाला निराश करू नका आणि प्लीज एकमेकांपासून वेगळं करू नका. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे, मी तुमच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतो, पण जर माझ्या सायलीच्या डोळ्यामध्ये पुन्हा एकदा अश्रू आले तर मी तुला कधीच माफ करणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्हाला आमचा अभिमान वाटेल असंच मी काम करून दाखवेन. मी कधीच तुम्हाला डिसअपॉइंट करणार नाही मधुभाऊ, असं अर्जुन त्यांना वचन देतो आणि म्हणतो की आता मी सायलीला माझ्या घरी घेऊन जातोय आणि तरीसुद्धा माझ्या घरच्या लोकांनी सायलीला स्वीकारायला नकार दिला तर मी शपथ घेऊन सांगतो मधुभाऊ, मी सायलीला एकटं सोडणार नाही. मी, सायली आणि आम्ही दोघेजणं वेगळा संसार करू, आम्ही सेपरेट राहू. तेव्हा इथे मधुभाऊंना विश्वास पटतो की अर्जुन जर सायलीसाठी त्याच्या कुटुंबाला सोडायला तयार आहे, याचा अर्थ त्याचं सायलीवरती खरोखर प्रेम आहे. म्हणून तर तो एवढा धाडस दाखवतोय, आपल्या कुटुंबाच्या विरोधातसुद्धा जायला तयार आहे. म्हणजे त्याचं प्रेम हे जेन्युइन आहे असं मधुभाऊंनासुद्धा कळलेलं असतं. तेव्हा अर्जुन सायलीला घेऊन आता सुभेदारांच्या घरी जात असतो. अर्जुनने सगळ्यांसमोर सायलीच्या बोटामध्ये डायमंडची रिंग घातलेली असते आणि तो म्हणतो, काही झालं तरीसुद्धा ही रिंग तुमच्या बोटामधून कधीच काढायची नाही, कारण हे माझं प्रेम आहे. आठवण आहे की याच दिवशी मी तुम्हाला प्रपोज केलं होतं आणि तुमच्या बोटामध्ये सगळ्यांसमोर ही अंगठी घातली होती आणि तुम्ही माझ्या प्रेमाचा स्वीकार केला होता. तेव्हा इथे सायली म्हणते की नक्कीच. तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेजणं आपल्या संसाराला सुरुवात करायच्या आधी सुभेदारांच्या घरी जातात. तिथे गेल्यानंतर अर्जुन दरवाजा उघडतो आणि त्याच्या मागून सायलीसुद्धा दारामध्ये उभी राहते. तेव्हा सगळेजण सायलीला बघतात. सगळ्यांचा राग आता अनावर होतो. सगळेजण पुन्हा सायलीवरती चिडतात. तेव्हा कल्पना म्हणत असते, अर्जुन तू या मुलीला इथे का घेऊन आलास? मी सांगितलं होतं ना, मी जिवंत असेपर्यंत या मुलीला इथे घेऊन यायचं नाही म्हणून. पूर्णाजीसुद्धा तेच म्हणते. काय गं हे मुली, लाज नाही वाटत का तुला? या घरातून तुला बाहेर काढलं होतं तरीसुद्धा पुन्हा इथे निर्लज्जवाणी आलीच का? तेव्हा प्रिया म्हणत असते की तिला लाज नाही आहे, मला माहिती आहे ना, ती पूर्वीपासूनच लाज लज्जा सोडून इथे परत परत येईल. तिला तिचा अपमान करून घ्यायलासुद्धा काहीच वाटत नाही. हो की नाही सायली? तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढलं होतं, हे तुझ्या लक्षात नाही आहे का? तू या घरातल्या साध्या भोळ्या माणसांना फसवलंस, त्यांच्याशी खोटं बोललीस, त्यांच्याबरोबर प्रेमाचं नाटक केलंस, त्यांच्या भावना दुखावल्यास तू. तेव्हा सायली म्हणते, प्रिया अगं हे शब्द तू बोलतेस, तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे काय खरं आहे आणि काय खोटं. हा सगळा जो काही गोंधळ घालून ठेवला आहेस ना, हा तू घातला आहेस, हे तू विसरू नकोस. मला सगळं काही माहिती आहे.
आता माझे हात दगडाखाली आहेत, कारण माझ्याकडे काही पुरावा नाही आहे. पण मी अर्जुन सरांबरोबर काही खोटं लग्न वगैरे केलं नव्हतं. तेव्हा कागदावरची सह्या केल्या म्हणजे आमचं लग्न खोटं आहे असा त्याचा अर्थ होत नाही. मंदिरामध्ये केलेलं लग्न तरी खरं असतं ना. आमचं मंदिरामध्ये लग्न झालं आहे ते सुद्धा पूर्ण रीतिरिवाजाप्रमाणे झालं आहे. त्याच्यामुळे मला अजिबात या गोष्टीची खंत वाटत नाही किंवा लाज वाटत नाही की मी लग्न न करता अर्जुन सरांबरोबर राहिले असा याचा अर्थ होतच नाही. या उलट आम्ही सगळे रीतिरिवाज इथे पूर्ण करतच लग्न केलं होतं आणि घरी आल्यानंतर सुद्धा आम्ही सगळ्या विधी सगळे रिच्युअल पार पाडलेले आहेत. तेव्हा चैतन्य म्हणतो की मी तुम्हाला सगळ्यांना एक खरं सांगतोय, मी तिथे होतो, मी साक्षीदार आहे. अर्जुन आणि सायलीचं लग्न खरोखर झालं आहे. कुसुमताईसुद्धा तेच म्हणते. त्यामुळे इथे सायली म्हणत असते की मी तरीसुद्धा तुमच्या सगळ्यांची माफी मागते की आम्ही तुमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली असं तुम्हाला वाटतंय. पण त्या कागदाला काही महत्त्व नव्हतंच, कारण माझं आणि अर्जुन सरांचं एकमेकांवरती प्रेम होतं. आम्हाला कधीच एकमेकांपासून वेगळं जायचं नव्हतं. मला सुभेदारांची सून म्हणूनच राहायचं होतं, अर्जुन सरांची बायको म्हणूनच मिरवायचं होतं. म्हणून तर ते पेपर माझ्यासाठी महत्त्वाचे नव्हते. मला फक्त तुमच्या सगळ्यांची माया महत्त्वाची होती, प्रेम महत्त्वाचं होतं. कल्पना म्हणते की बास झालं तुझा हा खोटारडेपणा, गोड गोड बोलून आमच्या मनामध्ये जागा निर्माण करशील असं वाटलं तुला. माणसाने खरं असावं, मग ते भांडण असेल तरीसुद्धा समोर, राग असेल तरीसुद्धा समोर आणि प्रेम असेल तरीसुद्धा समोर. असं नाही दाखवायला एक आणि मनामध्ये एक. कल्पना सायलीला टोमणे मारत असते आणि नेहमीप्रमाणे प्रिया सायलीचा वारंवार अपमान करत असते. ती म्हणत असते की चालती हो इथून. अगं सगळेजण एवढं बोलत आहेत तरीसुद्धा निर्लज्जवाणी इथे आलीचच का? अर्जुन एवढा चांगला साधा भोळा आहे ना की तुला परत परत इथे घेऊन येतोय. तेव्हा अर्जुन म्हणतो की तन्वी गप्प बस, एक शब्दसुद्धा सायलीला बोलू नकोस. तेव्हा प्रिया म्हणते का नको बोलू मी? हिने सगळ्यांना किती हर्ट केले आणि निर्लज्जवाणी परत इथे आली आहे का? चालती हो इथून आत्ताच्या आत्ता. आणि प्रिया सायलीला हाताला धरून घरातून बाहेर काढायला जाणार तेवढ्यातच कुसुमताई प्रियाच्या जोरदार कानाखाली देते. तेव्हा इथे प्रियाची अक्कल आता ठिकाणावरती येते. कुसुमताई म्हणत असते की हे प्रिया, तुला पण चांगलंच माहिती आहे सायली कधीच खोटं बोलत नाही. सायली जे काही बोलते ते खरंच बोलते आणि हे तुला लहानपणापासून माहिती आहे. तरीसुद्धा इथे उगाच शहाणपणा करतेस का? मी होते तिथे, सायलीचं लग्न झालंय, ती सुभेदारांची सून आहे, अर्जुनची बायको पण आहे. सायली म्हणते मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते, तुम्ही प्लीज मला फक्त एक चान्स द्या. मी स्वतःला परत हवं तर सिद्ध करून दाखवेन, पण मला घरातून बाहेर काढू नका प्लीज, मला तुम्ही घरामध्ये घ्या. तेव्हा पूर्णाजी म्हणते की एकदा धक्के मारून तुला घरातून हकलून दिले तरीसुद्धा तुझं पोट भरत नाही आहे का? तुला या घरामध्ये एंट्री नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी इथे बघायला आलो होतो की तुम्ही माझ्या बायकोला ॲक्सेप्ट करताय की नाही. नाही करत ना, मग आता माझी बायको आणि मी आम्ही दोघेजणं सेपरेट राहू, ते सुद्धा आनंदाने. तुम्हाला माझी बायको नको आहे म्हणजे मी सुद्धा तुम्हाला नको आहे हे मला कळलं. त्याच्यामुळे मी सायलीशिवाय राहू शकत नाही. तुम्हाला कितीही वाटू दे की आमचं लग्न खोटं आहे, आमचं प्रेम खोटं आहे, पण आम्हाला माहिती आहे की आमचं प्रेम खरं आहे. आम्ही जेन्युनली लग्न केलं आहे, जेन्युनली एकमेकांवरती प्रेम करतो. त्याच्यामुळे अर्जुन म्हणतो की तुम्ही तुमच्या मुलाला एवढ्या दिवसांमध्ये ओळखायला हवं होतं की माझं सायलीवरती प्रेम आहे की नाही. तुम्हाला माझ्या डोळ्यातले अश्रू दिसले नाही, माझी तिच्याबद्दलची तळमळ दिसली नाही, माझ्या भावना तुम्ही समजूनच नाही घेतल्यात का? तुमची फसवणूक काय केली आम्ही? कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जरी केलं असलं तरी लग्न खरं होतं ना, आमचं प्रेम खरं होतं ना. सायलीने तुम्हाला दिलेली माया, तुम्हाला दिलेलं प्रेम, घेतलेली तुमची काळजी, हे तर सगळं खरं होतं. आमची एक चूक तुम्हाला दिसली आणि आमचं प्रेम, आमची माया, काळजी तुम्हाला काहीच दिसली नाही ना. मग ठीक आहे, तुम्हाला जो विचार करायचा आमच्याबद्दल तो करा, पण माझी बायको आणि मी आम्ही दोघेजण आता वेगळे नाही राहणार. एवढे दिवस आम्ही दोघंजण एकमेकांपासून वेगळे राहिलो, पण आता आम्हाला आमचं हे वेगळं राहणं काही पटत नाही आहे. मी माझ्या बायकोशिवाय नाही राहू शकत. मी तिच्याबरोबर लग्न केलं आहे, ते तिला एकटं सोडायला नाही. मी मधुभाऊंनासुद्धा सांगितलं आहे, मी सायलीला कधीच एकटं सोडणार नाही. तिची मी काळजी घेईन, तिला बायकोचा मान देईन, सन्मान देईन, सगळे अधिकार देईन. आणि तेव्हा मी आता नवीन घर घेतलेलं आहे आणि तिथे जाऊन मी आणि सायली आम्ही दोघेजणं राहणार आहोत.
तेव्हा अर्जुन आता स्वतःची बॅग आतमधून घेऊन येतो आणि त्याच्या नवीन घरी सायलीला घेऊन जातो. तिथे चैतन्य कुसुमने सगळी तयारी करून ठेवलेली असते. सायलीचा मानाने आणि इथे थाटामाटात गृहप्रवेश होतो आणि त्या घरामध्ये सायली अर्जुनने आनंदाने आपल्या संसाराची सुरुवात केलेली असते. ती सुद्धा नवीन सुरुवात खूपच जास्त छान पद्धतीने झालेली असते. अर्जुन म्हणतो, कुणाचाही विचार करू नका, आता आपण फक्त आपल्या दोघांचा विचार करूया. आपण दोघेजण आपलं आयुष्य जगूया, एकमेकांवरती प्रेम करूया. आपण खूप काही सहन केलं, एकमेकांबद्दल एवढं प्रेम असताना देखील या कॉन्ट्रॅक्टमुळे आपण एकमेकांना सांगितलं नाही. पण आता नाही, आता फक्त आपण एकमेकांचा विचार करायचा आणि आपल्या आनंदाचा, सुखाचा विचार करायचा. तेव्हा इथे अर्जुनचं म्हणणं सायलीला पटलेलं असतं आणि सायलीसुद्धा अर्जुनच्या प्रेमामध्ये पूर्णपणे आता बुडून गेलेली असते.